नमस्कार. कधी विचार केलाय का की आपण जेव्हा फिरायला जातो तेव्हा नकळतपणे आपल्या भूतकाळाशी एक नातं जोडत असतो? हो, आज आपण हेच नातं म्हणजे पर्यटन आणि इतिहास यांच्यातला संबंध जरा जवळून समजून घेणार आहोत. बघूया की आपला एक छोटासा प्रवास इतिहासाला कसा जपतो. तर आजच्या या विश्लेषणात आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी आपण प्रवास का करतो, मग प्रवासाची नेमकी व्याख्या काय आहे, त्यानंतर या क्षेत्रातले महत्त्वाचे घटक कोणते, मग आपल्या महाराष्ट्राच्या वारसाबद्दल बोलूया आणि शेवटी या सगळ्याचं संवर्धन कसं होतं हे एका चक्रातून समजून घेऊया. चला तर मग सुरुवात करूया अगदी मूळ प्रश्नापासून. आपण प्रवास करतोच का? काय कारण असतात त्यामागे? नक्कीच हा अनुभव घेतला असेल नाही का? एखाद्या किल्ल्यावर गेल्यावर मनात येतच की अरे हा कोणी बांधला असेल, इथे काय काय घडलं असेल. ही जी उत्सुकता आहे ना, तीच आपल्याला थेट इतिहासाच्या पानांमध्ये घेऊन जाते. आणि गंमत म्हणजे आपली ही एक साधीशी वाटणारी ट्रिप खरं तर एका मोठ्या चक्राचा भाग असते. हो, एक असं चक्र जे आपला इतिहास, आपली संस्कृती आणि अगदी तिथली अर्थव्यवस्था या सगळ्यांना एकाच वेळी पुढे घेऊन जातं. बरं, आता वळूया दुसऱ्या भागाकडे. यात काही महत्त्वाच्या संकल्पना आहेत ज्या समजून घेतल्या की हा विषय आणखी सोपा वाटेल. आता बघा, पर्यटन म्हणजे फक्त इकडून तिकडे फिरणं नाही, तर त्यामागं मनोरंजन, काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा किंवा एखाद्या वेगळ्या संस्कृतीचा अनुभव घेणं, हे सगळे हेतू असतात. आणि ह्याच पर्यटनाचा एक खास प्रकार म्हणजे वारसा पर्यटन किंवा हेरिटेज टुरिझम. जेव्हा आपण खास करून जुने किल्ले, मंदिरं, लेणी बघायला जातो, तेव्हा आपण वारसा पर्यटन करत असतो. म्हणजे आपण अक्षरशः भूतकाळात डोकावून पाहत असतो. इथे एक छोटासा पण महत्त्वाचा फरक लक्षात घ्यायला हवा. वारसा पर्यटन म्हणजे हेरिटेज टुरिझम हे भूतकाळावर लक्ष केंद्रित करतं, म्हणजे किल्ले, जुन्या वास्तू बघणं. आणि दुसरं आहे सांस्कृतिक पर्यटन म्हणजे कल्चरल टुरिझम. हे वर्तमानातील जिवंत गोष्टींवर लक्ष देतं, जसं की तिथले सण उत्सव, तिथली कला, तिथल्या परंपरा अनुभवणं. हे तीन मुख्य प्रकार लक्षात ठेवायला एक सोपी ट्रिक आहे. CHE चे. सी म्हणजे कल्चरल, एच म्हणजे हेरिटेज आणि ई म्हणजे इको टुरिझम जे पर्यावरणाशी संबंधित आहे. आहे की नाही सोप्पं? आता हे पर्यटन काही फक्त आपल्या फिरण्यावर अवलंबून नाहीये. यामागे अनेक संस्था आणि व्यक्ती काम करत असतात. चला तर मग बघूया हे पडद्यामागचे कलाकार कोण आहेत. यात तीन नावं खूप महत्वाची आहेत. एक, जागतिक पातळीवर युनेस्को, जे अशा स्थळांना वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून घोषित करतं. दुसरं, आपल्या भारतात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग म्हणजेच ASI, जे या स्थळांची देखभाल करतं. आणि तिसरं महत्त्वाचं नाव म्हणजे थॉमस कुक, ज्यांनी खरं तर या संघटित पर्यटनाची पायाभरणी केली. चला एक पटकन आठवून पाहूया. आत्ताच आपण कोणाचं नाव घेतलं? आधुनिक पर्यटनाचे प्रणेते म्हणून कोणाला ओळखलं जातं? अगदी बरोबर, थॉमस कुक. त्यांनीच पहिल्यांदा मोठ्या गटांना एकत्र घेऊन सहली आयोजित करायला सुरुवात केली आणि ही संकल्पना जगभर पसरवली. आता हे सगळं झालं जागतिक आणि राष्ट्रीय पातळीवरचं. आता जरा आपल्या महाराष्ट्राबद्दल बोलूया. आपला महाराष्ट्र म्हणजे तर ऐतिहासिक वारसाचा खजिनाच आहे नाही का? काय नाही आपल्याकडे? अजंठा वेरूळच्या त्या अप्रतिम लेण्या बघा, किंवा मग आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारा रायगड किल्ला. ही सगळी स्थळं वारसा पर्यटनाची उत्तम उदाहरणं आहेत, जी आपल्याला आपल्या समृद्ध इतिहासाची आठवण करून देतात. आणि आता आपण आलोय शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. इथे आपण बघणार आहोत की पर्यटन आणि इतिहासाचं संरक्षण यांचं नातं एकमेकांमध्ये कसं गुंतलेलं आहे. हे चक्रनं खरंच खूपच इंटरेस्टिंग आहे. बघा हे कसं काम करतं. एक ऐतिहासिक स्थळ असतं, तिथे पर्यटक येतात, त्यांच्या येण्यामुळे तिथल्या लोकांना रोजगार मिळतो, अर्थव्यवस्था सुधारते. मग याच पैशातून त्या स्थळाची देखभाल केली जाते, तिचं संवर्धन होतं. आणि जे स्थळ चांगलं आहे तिथे आणखी पर्यटक येतात आणि हे चक्र असंच चालू राहतं. म्हणजे हे एक असं चक्र आहे जे स्वतःला पुढे नेतं. म्हणजेच थोडक्यात सांगायचं तर पर्यटनाचे फायदे खूप आहेत. फक्त फिरणं नाही, तर यामुळे आर्थिक विकास होतो, रोजगार मिळतो, वेगवेगळ्या संस्कृतींची ओळख होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला ऐतिहासिक वारसा जपला जातो. तर पुढच्या वेळेस जेव्हा एखाद्या किल्ल्याला किंवा जुन्या वास्तूला भेट द्यायला जाल ना, तेव्हा हा विचार नक्की करा.
की आपली ही एक छोटीशी भेट त्या वास्तूच्या भविष्यासाठी, आपला इतिहास जपण्यासाठी किती मोठी आणि महत्वाची भूमिका बजावत आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना.